आज या महामार्गावर, समृद्धी महामार्गावर आहे तर जे संपूर्ण किल्ले मारून टाकलेले आहे रोडवर. 4 गाड्या पंक्चर झालेल्या आहेत इथं. आणि MSRDCला हे अधिकाऱ्याला कळायला पाहिजे की मग किती गाड्या फास्ट येतात 120 या स्पीडने आणि किती गाड्या पुढं येतं जे पंक्चर झालेले आहे. तर माझी प्रशासनाला हे विनंती आहे की असं कुठेही काम करताना बॅरिगेड टाकून संपूर्ण ह्याचं जे डायव्हर्शन काढून ह्याच्या गाड्याला जायला वाट ठेवावी. बरेच गाड्या पंक्चर झाले, किती ॲक्सिडेंट होतं वाचले. पुढच्या लोकांनी पंक्चर झालेल्या गाड्या मागात थांबविले म्हणून मागचे लोक वाचले, नाही तर भरपूर ॲक्सिडेंट झाले असते इथं. हे बघा, हे खिळे हे लावलेले आहे सगळे. हे बघा, हे किडे संपूर्ण किडे लावलेले आहेत. आता हे जरा घातका झाला आणि कोणाचा जर ॲक्सिडेंट झाला तर याची जबाबदारी कोणावर राहील, हे माझी विनंती आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवाभाऊ आणि अजितदादा पवार यांना की हे असं काम करताना डायव्हर्शन काढून बॅरिकेड लावूनच पुढचं काम करावं. अन्यथा मोठा अनर्थ इथं झाला असता, खूप मोठा अनर्थ झाला असता इथे. आता किती जण सांगणार आम्ही, सांगा ना. म्हणजे आता त्या गाड्या पंक्चर असता याला ते बिचारे अगर थांबले नसते तिथे तर किती गाड्या आमच्याच गाड्या पंक्चर झाल्या, आम्ही थांबले. हो, बरं झालं तुमच्या गाड्या पंक्चर, तुम्ही मागच्या लोकांना थांबवला, आम्ही बरं चढले असते.